नमस्कार, श्री स्वामी समर्थ उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे। नवरात्र संपले आणि वेध लागले ते कोजागिरी पौर्णिमेचे। अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला शरद पौर्णिमा अर्थातच कोजागिरी पौर्णिमा असे म्हटले जाते। हिंदू धर्मात या कोजागिरी पौर्णिमेला विशेष महत्त्व असून ही पौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। ही कोजागिरी पौर्णिमा वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा म्हणतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजनही केल्याचे पाहायला मिळतात। शरद पौर्णिमेच्या रात्री चंद्र पृथ्वीच्या अगदी जवळ असतो, त्यामुळे तो आकाराने काहीसा मोठा देखील दिसतो आणि शरद पौर्णिमेच्या दिवशी चंद्र हा 16 कलांनी युक्त असतो। हिंदू धर्मात आपल्या सण उत्सवांना अनन्यसाधारण असे महत्त्व असून प्रत्येक सण उत्सव आपली वेगळी ओळख घेऊन येतो। समृद्धीची देवी म्हटल्या जाणाऱ्या माता लक्ष्मीचे पूजन याच दिवशी केले जाते। या अश्विन पौर्णिमेच्या दिवशी ही लक्ष्मी देवी सगळ्यांना समृद्धी आणि उत्तम आरोग्य देण्यासाठी पृथ्वीवर अवतरत असते। असेही म्हटले जाते की कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी तिच्या भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी तर पृथ्वीवर येतेच, तिचे पूजन करणाऱ्या प्रत्येकाला ती संपत्ती आणि समृद्धी प्रदान करते आणि म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी भाविक पूर्ण भक्तिभावाने आणि समर्पणाने माता लक्ष्मीचे पूजन करतात, तिचा आशीर्वाद प्राप्त करतात। माता लक्ष्मी सोबतच कुबेर आणि इंद्र यांचेही पूजन केले जाते। कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जे भक्त जागरण करतात, लक्ष्मी, इंद्र आणि कुबेराचे पूजन करतात, त्यांना आरोग्य आणि समृद्धीची प्राप्ती होते। मग या लक्ष्मी, इंद्र आणि कुबेराचे पूजन केल्यानंतर त्यांना जो नैवेद्य दिला जातो तो नैवेद्य अर्थातच दुधाचा नैवेद्य। या दुधाच्या नैवेद्याला चंद्राच्या प्रकाशात ठेवले जाते। चंद्राच्या मार्फत आपल्या शलाकांमधून अमृताचे सिंचन या दुधात होते। मग यात इंद्र, लक्ष्मी आणि कुबेरासोबतच चंद्राचेही पूजन करून त्या दुधाचा नैवेद्य दिला जातो। तर मग या आजच्या व्हिडिओमधून आपण हे पूजन कसे करावे, किती वाजता करावे, नैवेद्य कसा द्यावा आणि तो केव्हा चंद्राच्या प्रकाशात ठेवावा, पूजेची मांडणी कशी असावी, या संपूर्ण गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमधून आपण जाणून घेऊया। आपल्या दिंडोरी प्रणीत सेवा मार्गातून परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने ज्या काही सेवा सांगितल्या जातात, त्यात प्रमुख असलेली सेवा म्हणजे कोजागिरी पौर्णिमेची सेवा कशा पद्धतीने करावी ती आपण आजच्या व्हिडिओमधून बघणार आहोत। मात्र त्याआधी आपण जर आपल्या आवडत्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते आज अवश्य करा। सोबतच व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर सुद्धा करा। पूजेची मांडणी कशी करावी ते बघूया। एक चौरंग किंवा पाट घ्यावा, त्यावर कपडा अंथरून एक कलश तांदळाच्या राशीवर पाण्याने भरून ठेवावा। त्या कलशावर आंब्याच्या पानांचा डगळा इंद्राचे प्रतीक म्हणून ठेवावा। त्या कलशाच्या बाजूला जोड पानावर 2 सुपाऱ्या मांडाव्यात। एक सुपारी ही लक्ष्मीचे प्रतीक म्हणून घ्यावी आणि दुसरी सुपारी ही कुबेराचे प्रतीक म्हणून मांडावी। त्याच्याच बाजूला चंदनाचा भरीव गोल काढावा, जो चंद्राचे प्रतीक मानला जातो। अशी साध्या सोप्या पद्धतीने पाटावर किंवा चौरंगावर मांडणी करून घ्यावी। मांडणी 12 वाजेपूर्वीच पूर्ण करून ठेवावी। त्यापूर्वी दूध आटवून ठेवावं आणि हे आटवून तयार केलेले दुधाचे भांडे 12 ते 12:30 या वेळेत चंद्राच्या प्रकाशात ठेवावे। 12 ते 12:30 या अर्ध्या तासात चंद्र आपल्या शलाकांमधून अमृताचा वर्षाव करतो, त्यामुळे दूध चंद्रप्रकाशात ठेवल्याने त्या दुधाला अमृता समान मानतात। हे दूध 12:30 वाजता चंद्रप्रकाशातून देवाजवळ मांडलेल्या पूजेसमोर आणून ठेवावे व त्यानंतर पाटावर मांडलेल्या अनुक्रमे लक्ष्मी, कुबेर, इंद्र आणि चंद्र यांचे पूजन करावे। पूजन करताना गंध, अक्षता, हळदी कुंकू, पिवळी आणि पांढरी फुलं वाहून पूजा करावी। या दिवशी आपल्याला पूजेसाठी लागणारे तुळशीपत्र दुपारी किंवा दिवसभरात केव्हाही तोडून ठेवावेत। धूप दीप दाखवावा। त्यानंतर दुधाच्या नैवेद्यात तुळशीपत्र टाकून तो नैवेद्य देवाला अर्पण करावा। देवाला प्रार्थना करावी। ऋण रोगादी दारिद्र्यम अपमृत्यू भय शोक मनस्तापम नाशयंतु मम सर्वदा। हा नैवेद्य घरातील व्यक्तींनी घ्यावा। लक्ष्मी पूजनासाठी आणि कुटुंबात लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काही दिवस महत्त्वाचे सांगितले जातात। त्यापैकी कोजागिरी पौर्णिमा एक प्रमुख दिवस मानला जातो। म्हणून या दिवशी जे कोणी जागरण करून मध्यरात्री माता लक्ष्मीची सेवा करतात किंवा आराधना करतात, भक्तिभावाने त्यांचे पूजन करतात, अशा व्यक्तींना अष्टलक्ष्मीच्या आशीर्वादाची प्राप्ती होते। कोजागिरी हे नाव को जागरती या संस्कृत नावावरून पडलेले आहे। याचाच अर्थ पौर्णिमेच्या रात्री कोण जागे आहे असा होतो। म्हणून या दिवशी जागरणालाही महत्त्व आहे। आता या लक्ष्मीच्या पूजेसाठी, प्रसन्नतेसाठी कुठल्या सेवा कराव्यात ते बघूया। या दिवशी पूजा मांडणी 12 वाजता पूर्ण केल्यानंतर 12 ते 12:30 या काळात विविध सेवा केल्या जातात। या सेवांच्या माध्यमातून माता लक्ष्मीची कृपा आपल्या कुटुंबावर राहते। या 12 ते 12:30 या अर्ध्या तासाच्या काळामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र 11 माळी किंवा 1 माळ तरी
जप करावा। त्यानंतर लक्ष्मी गायत्री मंत्र अर्थातच ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात या मंत्राची एक माळ करावी। विष्णू गायत्री मंत्र अर्थातच ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात या मंत्राची एक माळ करावी। कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम विद्येश्वराय नमः या मंत्राची देखील एक माळ करावी। 16 वेळा श्री सूक्त करावे। 1 वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणावे। व्यंकटेश स्तोत्र मराठी किंवा संस्कृत दोघांपैकी कुठलेही म्हटले तरी चालेल। त्याचबरोबर गीतेचा 15वा अध्याय म्हणावा व तुमच्याकडे जर वेळ शिल्लक असेल तर विष्णू सहस्रनाम सुद्धा तुम्ही या दिवशी या कालावधीमध्ये करू शकतात, ज्यामुळे आपल्या कुटुंबावर लक्ष्मीची कृपा अखंड राहते। अशा पद्धतीने आपण लक्ष्मीच्या चरणी कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने विशेष सेवा अर्पण करतो आणि वर्षभरासाठी माता लक्ष्मीला आपल्या कुटुंबात आवाहित करतो। या ठिकाणी ज्या काही तुम्ही सुपाऱ्या वापरल्या होत्या, जी एक सुपारी लक्ष्मी मातेचं प्रतीक आणि दुसरी सुपारी कुबेराचं प्रतीक होती, त्याच सुपाऱ्या तुम्ही जपून ठेवायच्या आहे। त्या सुपाऱ्यांवर छोट्या छोट्या डबीत ठेवून नावं टाकून ठेवले डबीवर तरी चालेल, परंतु लक्ष्मीची सुपारी लक्ष्मी पूजनासाठी, कुबेराची सुपारी कुबेर पूजनासाठी, जे आपण दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी कुबेर पूजन करणार आहोत त्या पूजनात वापरासाठी या दोनही सुपाऱ्या आपण वापरू शकतो, म्हणून त्या जपून ठेवाव्यात। तर मग व्हिडिओ कसा वाटला? कोजागिरी पौर्णिमेच्या संदर्भात काही अडचणी असतील, काही समस्या असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकतात। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।